नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरी बालभारती मराठी या विषयामधील लपाछपी हा धडा किंवा ही गोष्ट आपण आज पाहणार आहोत. बाळांनो, गोष्ट ऐकायची आहे का सर्वांना? लपाछपी. आता ही गोष्ट संपल्यानंतर ह्या लपाछपीसारखाच एक गेम आहे खजिना शोध, जो की तुमच्यासाठी सरप्राईज आहे. 5वीच्या मुलांनी आणि मी मिळून आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. आता आमच्या मुलांची देखील उत्सुकता एवढी ताणून आहे की मॅडम आज कोणता गेम घेणार आहेत तो मी त्यांना सांगितला नाही. त्याच्या अगोदर मी ह्या धड्याचं वाचन करून दाखवणार. प्रकट वाचन म्हणजे काय? कुठं पूर्णविराम थांबायचं, आवाजाचा चढ उतार कुठं करायचं हे व्यवस्थित ऐकायचं. त्यामुळे मी अगोदर हा धडा वाचते, छानपैकी ऐका. घरच्यांना देखील आईबाबांना आजीबाबांना तुम्ही वाचून दाखवा, ठीक आहे? ऐका आता धडा कसा वाचन करायचा. धडा 5वा, लपाछपी. एके दिवशी सर्व मुलांनी लपाछपी खेळायचे ठरवले. राज्य घेणाऱ्या मुलाने डोळे बंद करून 10 ते 100 पर्यंत अंक मोजायचे. तोपर्यंत सर्वांनी लपायचे. जो सर्वात आधी सापडेल त्यावर राज्य येईल. पण जर कोणी धप्पा दिला तर पुन्हा त्याच मुलावर राज्य येईल असे ठरले. पहिले राज्य सम्राटवर आले. खेळ सुरू झाला. त्याने डोळे बंद करून 10, 20, 30, 40 असे 100 पर्यंत अंक म्हणायला सुरुवात केली. आता मी येऊ का असे विचारून तो सगळ्यांना शोधायला निघाला. हळूच तो घरात शिरला. सर्वांना घरात वेगवेगळ्या ठिकाणी शोधू लागला. पहिल्यांदा दरवाजा मागे लपलेला मोहित त्याला सापडला. त्याने पलंगाखाली पाहिले. तिथे कोणीच नव्हते. नंतर सम्राट दुसऱ्या खोलीत गेला. त्याने कपाटाच्या वर पाहिले. तिथे कोणीच नव्हते. पण कपाटामागे रुपाली सापडली. त्याने आजीला विचारले, रिया दिसली का? आजी काहीच बोलली नाही. तेवढ्यात आजीच्या पदराखाली लपलेली रियाही सापडली. सायली काही त्याला घरात दिसली नाही. तो सायलीला शोधायला अंगणात गेला. सम्राट सायलीला शोधत शोधत शेवटी एका मोठ्या झाडाजवळ आला. झाडापासून दूर असलेल्या एका झुडपाच्या आत लपलेली सायली धावत आली. तिने झुडपाबाहेर असलेल्या सम्राटला धप्पा दिला. असा लपाछपीचा खेळ रंगला. मानो, लपाछपी गोष्ट आवडली का? तुम्ही लपाछपी खेळ खेळता का? खेळता ना? सारखं मागे लागलेलं असतं मॅडम आम्हाला खेळू द्या म्हणून, हो की नाही? आता पहिल्यांदा इकडे बघा, ही गोष्ट मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यापूर्वी आपण थोडी चर्चा करूयात. हा गोष्टीमध्ये कोण कोण आहे रे? आता तुम्ही गोष्ट ऐकली, कोण कोण आहे गोष्टीत सांगा बरं. हा कोण आहे राज्य घेणारा? सम्राट आहे. हा दारामागे लपलेला कोण आहे? मोहित आहे. ही कपाटामागे लपलेली कोण आहे? कोण आहे? रुपाली. ओके, ठीक आहे. ह्या पदराखाली लपलेली कोण आहे? रिया. आणि झुडपा मागून बाहेर येऊन धप्पा देणारी कोण आहे? सायली. छान, व्हेरी गुड. आता ह्या धड्यांमधून शिक्षकांसाठी काय अपेक्षित आहे किंवा पालकसुद्धा मुलांचा अभ्यास घेतात, मला बरेचसे फोन येतात. मग इथं पहिल्यांदा बघायचं पालकांनी की मुलांना यातून काय घेणं अपेक्षित आहे. नुसतं गोष्ट वाचता येणं, प्रकट वाचन का करून दाखवलं मुलांना, आवाजाचा चढ उतार करून छान गोष्ट वाचता यावी. परंतु हा घटक SCRTनं बालभारतीनं का दिलेला आहे ते इथं दिलेलं असतं. इथं काय सांगितलं बघा, विद्यार्थ्यांचे लपाछपी, खजिना शोध, मित्र ओळख यासारखे विविध खेळ घ्यावेत. आता लपाछपी खेळ तर ह्या गोष्टीच्या माध्यमातून मुलांना कळलेलाच आहे, मी समजावून पण सांगणार आहे. आम्ही नवीन खेळ शोधून ठेवला आहे खजिना शोध, जो की माझ्या ह्या मुलांना पण सरप्राईज आहे. मुलं फार एक्सायटेड आहेत. पाहूयात आपण थोड्या वेळाने. त्यानंतर या खेळांसाठी विद्यार्थ्याकडून गटात नियम सूचना तयार करून व वाचून घ्याव्यात. म्हणजे कुठलाही खेळ तयार केला तर त्याला नियम ठरवायचे. त्यानंतर चित्रफितीच्या माध्यमातून विविध खेळांची माहिती दाखवून त्यावर चर्चा व प्रश्न घ्यावेत. आता हे जे आहेत चित्रफितीच्या माध्यमातून विविध खेळ आमच्या खेळमध्ये आपण पाहिलेले आहेत. आणि पाठातील सोपे शब्द व वाक्य यांचे अनुलेखन व श्रुतलेखन. अनुलेखन म्हणजे पाहून लिहिणे, श्रुतलेखन म्हणजे आपण शब्द सांगणे, मुलांनी तो ऐकून लिहिणे. प्रत्येक विद्यार्थी अवकाशासंबोध लक्षात घेऊन माहिती सांगतात का, संभाषणाचा धागा पकडून चर्चेत सहभागी होतात का याची खात्री करावी. हे महत्त्वाचं आहे बघा. आता मी धडा समजावून सांगताना ह्या धड्यातून मुलांना कोणते अवकाशीय संबोध लक्षात आले आणि ते माझ्यासोबत संभाषणात, ह्या गोष्टीच्या संभाषणात किती सहभागी होतात हे आपण प्रत्यक्ष पाहूयात. बाळांनो, आता तुम्ही सांगितलं गोष्टीत कोण कोण होतं सांगा मला आत्ता पुन्हा एकदा. सम्राट, मोहित, रुपाली, रिया, सायली. व्हेरी गुड, ठीक आहे. आता बघा, ह्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्यांचं मिळून कोणता खेळ खेळायचा ठरला रे बाळांनो? लपाछपी खेळ खेळायचा ठरला, बरोबर आहे. मग लपाछपी खेळताना त्यांचा नियम काय होता रे? लपाछपीचा नियम काय होता? ज्याच्यावर राज्य असेल तो काय म्हणणार? 10, 20, 30, 40 असं कितीपर्यंत मोजणार? 100. पण मोजताना कसं मोजणार? डोळे बंद करून. आणि त्यानं डोळे बंद करून 10, 20 मोजताना बाकी सगळेजण काय करणार?
लपणार, कुठे कुठे लपणार, बरोबर आहे. आणि सगळ्यांचं लपून झालं की हा काय म्हणणार, मग ज्याच्यावर राज्य येतो मी येऊ का, आणि तो हळूहळू सगळ्यांना शोधणार. मग त्यानं सर्वांना शोधलं तर ज्याला सर्वात अगोदर आऊट केले त्याच्यावर राज्य येणार. आणि जर त्याच्यात जर त्याला कुणी धप्पा दिला तर राज्य पुन्हा कुणाला घ्यावं लागणार, त्यालाच घ्यावं लागणार, आहे की नाही. मग त्याच पद्धतीनं आता ह्या गोष्टीमध्ये राज्य कोणावर होतं, सम्राटवर. त्यानं काय केलं रे, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 असे अंक मोजले. तोपर्यंत काय केलं रे, सगळ्यांनी मोहितनी, सायली, रिया जाऊन कुठे कुठे लपले. आता अवकाशीय समोद, अवकाशीय समोद म्हणजे काय, पुढे, मागे, जवळ, दूर, लांब, आत, बाहेर, हे अवकाशीय समोद आहेत. धड्यामध्ये कुठे कुठले अवकाशीय समोद आलेत आपण बघूयात. आता हा कोण आहे तुम्ही सांगितलात मगाशी, मोहित. मोहित कुठे लपलाय रे, दरवाजा मागे. दरवाजाच्या मागे लपलाय, बरोबर आहे. ही कोण आहे, रुपाली. रुपाली कुठे लपलीये, कपाटाच्या मागे. कपाटाच्या मागे लपलीये. ही कोण आहे, रिया. रिया कुठे लपलीये, आजीच्या पडद्यात. पदरा खाली, कुठे लपलीये, खाली. हा, ही कोण आहे, सायली. सायली कुठे लपली, झुडपाच्या आत. झुडपाच्या आतमध्ये लपली. मग आपल्याला ह्या धड्यातून कुठले कुठले अवकाशीय संबंध समजले, आत, खाली, मागे, हे सगळे अवकाशीय संबंध आपल्याला समजले. आणि गोष्ट तर काय होती बघा, आता मला सांगा तुमच्या भाषेमध्ये. आता राजवर्धिनी नेहमी बोलती, बरोबर आहे. तुमच्यापैकी कोण गोष्ट समजावून सांगते तुमच्या भाषेत मला सांगा. ओवी सांगते का शौर्य सांगतोय, सांगणार शौर्य, सांग. मोठ्याने सांगायचा, आवाज मोठा काढायचा, आम्हाला आवाज आला पाहिजे. हां ही मुलं हा. लपाछपी खेळ खेळायचं ठरवलं होतं. बर, त्यांनी ठरवलं की त्या मुलावर राज्य येईल. त्याने 10, 20, 30, 100 पर्यंत मोजायचं. बर, आणि सगळ्यांनी जाऊन, सगळ्यांनी जाऊन लपायचं. बर. मग मोहितने राज्य घेतलं का, घेतलं ना. मग त्याच्यानंतर परत पुढे काय झालं, मोहितने राज्य घेतल्यानंतर मोहित कुठे गेला शोधायला सगळ्यांना, घरात गेला अगोदर का घराच्या बाहेर गेला, घरात. घरात गेला, आहे की नाही. घरात गेल्यानंतर त्याला कोण कोण कुठं कुठं सापडलं, दरवाजाच्या मागं मोहित सापडला, बर. कपाटामागं रुपाली सापडली, बर, पदराखाली रिया सापडली, हां झुडप्याच्या आत हां, सायली सापडली. छान, व्हेरी गुड. आणि तिनं काय केलं रे सायलीनं, तिला झुडप्याच्या बाहेरनं धप्पा. धप्पा दिला, आहे की नाही. धप्पा दिल्यामुळं काय झालं, राज्य परत कोणावर आलं, सम्राटवरच आलं, बरोबर आहे का. अशा पद्धतीने बघा ही गोष्ट आहे, लपाछपी खेळ आहे. मी खेळ पुन्हा एकदा अगदी थोडक्यात समजावून सांगते. लपाछपी खेळ खेळताना जेवढे विद्यार्थी, आता माझे हे 6 विद्यार्थी आहेत, ह्या 6 विद्यार्थ्यापैकी एकावर राज्य येणार. ज्याच्यावर राज्य आहे त्याने 10 ते 100 पर्यंत 10च्या पटीत अंक म्हणायचे. आणि अंक म्हटल्यानंतर तोपर्यंत जे इतर राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांनी जिथं जागा सापडेल चांगल्या ठिकाणी, अडगडीच्या ठिकाणी लपायचं नाही अजिबात. ती काळजी घ्यायची आपल्या आपल्या जीवाची. मग जिथं जागा सापडेल अशा चांगल्या ठिकाणी जाऊन लपायचं. मग ज्याच्यावर राज्य आहे त्यांनी जाऊन सर्वांना शोधायचं. आणि तो शोधत असताना त्याला सर्वांना जर आऊट केलं शोधून की तू सापडला, तर राज्य ज्याला सर्वात आधी त्यांनी इथं काय बघा, पहिल्यांदा हा कोण सापडलाय रे, मोहित. सर्वात आधी ज्याला शोधलंय त्यानं लपाछपीमध्ये, राज्य त्याच्यावर येणार. आणि जर समजा सर्वांना शोधत असताना त्याला मध्येच कोणीतरी असा धप्पा दिला तर राज्य परत त्याच विद्यार्थ्यावर म्हणजे मोहितवर येणार. अशा पद्धतीने हा लपाछपी ही गोष्ट आहे, धडा आहे, खेळ आहे. आता लपाछपी खेळ समजलाय, सर्व मुलं व्यवस्थित छानपैकी खेळत असतात. परंतु आम्ही आज मस्तपैकी एक छान खेळ शोधलेला आहे, ज्याचं नाव आहे खजिना शोध. आता त्या खजिना शोधमधून काय मिळणार आहे हे देखील मुलांना जेव्हा तो खजिना सापडेल तेव्हाच कळणार आहे. तर बाळांनो, आपण खजिना शोध खेळायला सुरुवात करूयात का. आता पहिल्यांदा मी माझी पहिली चिठ्ठी शोधते. खेळाचा नियम बाळांनो पहिल्यांदा ऐका. आपला खेळाचा नियम आहे की पहिली चिठ्ठी मी तुम्हाला देणार, ती चिठ्ठी तुम्ही उघडायची. त्या चिठ्ठीत मी काय लिहिलंय बघायचं. आणि त्या चिठ्ठीमध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या ऐकायच्या. आणि पुढचा क्ल्यू, आता मराठीमध्ये सांगते, क्ल्यूला सुगाव म्हणतात. मी पहिल्या चिठ्ठीत लिहिलंय की दुसरी चिठ्ठी कुठं शोधायची, ती जाऊन तुम्ही शोधायची. दुसरी चिठ्ठी शोधली की ती चिठ्ठी उघडायची, ती चिठ्ठी वाचायची. त्या चिठ्ठीत तिसरी चिठ्ठी कुठं सापडेल तुम्हाला ते समजणार आहे. त्याच्यानंतर चौथी चिठ्ठी उचलली की तुम्हाला त्याच्यात सापडणार आहे की 5वी चिठ्ठी कुठे आहे, तुमचा खजिना कुठे आहे. खेळायला सुरुवात करूया. नियम कळला सर्वांना. एकाने चिठ्ठी उघडायची, सगळ्यांनी मिळून ती वाचायची आणि शोधायची. लेट स्टार्ट, सुरू करूयात. आता हो का, ही पहिली चिठ्ठी मी राजवर्धिनीजवळ दिली. जरा ह्या बाजूने अशी चिठ्ठी कर म्हणजे मला दाखवता येईल. उघड चिठ्ठी आणि वाच. बघा मुलांसाठी पूर्ण सरप्राईज आहे, त्यांची आता एक्साइटमेंट संपणार आहे. ह्या बाजूने वाच ना, उलट कसं वाचते, ये इकडे. हे बंद करते मी पुस्तक. पहिली सुगावा. पहिला ग, हा, पहिला सुगावा टेबलाच्या इकडे, हा, टेबलाच्या 2 नंबर
ड्रॉवर मध्ये आहे. हा मग पहिला क्ल्यू कुठे आहे रे? टेबलाचा 2 नंबरचा ड्रॉवर. थांब रे ती, आता तू वाचलंयस ना. बाकीच्या कुणीतरी काढा दुसऱ्यानी 2 नंबरचा ड्रॉवर उघडा. कोण उघडतंय? चल ओवी 2 नंबरचा ड्रॉवर उघड. तशी चिठ्ठी कुठे सापडती का? सापडली का? छान. आता इथं उघडून ठेवा आम्हाला वाचायला. हा चल इथं ठेव उघडून आणि वाच मोठ्यानी. दुसरा ग असं का करते? हा दुसरा सुगावा टेबलावरील बॉक्स मागे आहे. आता बघा हा माझा टेबल आहे. इथं कुठला बॉक्स आहे का? वर्गात अजून एक टेबल आहे का? आहे. ठीक आहे. टेबलावरती बॉक्स आहे का? आहे. बॉक्सच्या मागे बघा सापडलं का? आहे का शौर्य? छान छान. चला ये इथं वाचूयात आपण. चला या इकडे. आता उघडती चिठ्ठी. आता शौर्य वाचेल चिठ्ठी. ती शौर्य चिठ्ठी छानपैकी वाच. हा तिसरा सुगावा खिडकी जवळ आहे. आता वर्गात किती खिडकी आहेत? शोधा. पळा पळा. बघा कुठल्या खिडकी जवळ सापडते का? कुणाला सापडली? छान छान छान. आता कोण वाचते? राजू वाचतोस का तू? वाच चल. खजिना वर्गातील एका बेंचच्या कप्प्यामध्ये आहे. खजिना वर्गातील एका बेंचच्या कप्प्यात आहे. नीट शोधा. सगळे बेंचचे कप्पे शोधा. कुठे आहे ते बघा. सगळं राजवर्धिनी सापडतोय का? बघा ते बघ. इकडे शौर्याला सापडला खजिना. आहे बघा. आता बघा बरं उघडून त्या खजिन्यामध्ये काय आहे. त्याच्यात पण एक चिठ्ठी आहे. पहिल्यांदा चिठ्ठी वाचा. अगं दाखव ना. इथे दाखव की सगळ्यांना. खाली ठेव ना. काय आहे त्या खजिन्यात बघू दे की सगळ्यांना. ती चिठ्ठी उघड. आता उघड चिठ्ठी. ती कॉंग्रॅच्युलेशन आहे. पहिलं वाक्य आहे त्याच्यावरचं. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही खजिना शोधला. खूप छान. ओके. आता खजिन्यामध्ये काय आहे? जरा खाली बघ खजिना तुमचा. वा वा वा. सांगा बरं का ठेवलं असेल हे मी? चॉकलेट. तुम्ही सर्वांनी खेळ छान खेळात म्हणून चॉकलेट तुमच्या 6 जणांसाठी आहेत. पण ते डायस का ठेवलेत सांगा बरं? तुम्हाला कशासाठी लागतात रोज डायस? काय करता तुम्ही रोज? कुठला खेळ खेळता तुम्ही त्यांनी? ऍक्शन वर्डचा गेम. ठीक आहे. आणखी इष्टिकाची ती तिसरीचा गणिताचा खेळ पण खेळता की नाही तुम्ही? मग बघा आता इथनं पुढे तुम्हाला डायस पाहिजे असला की मी अगोदर असा खजिना शोध गेम घेणार. खजिना शोधमधून तुमचा डायस शोधायचा आणि दुपारनंतर तुमचा ठरलेला पुस्तकांमधला वेगवेगळ्या डायसच्या सहाय्यानं खेळ खेळायचा. तुम्हाला खजिना शोध गेम आवडला का रे बाळांनो? आवडला ना? मग याबद्दल तुम्हाला सगळ्यांना एक चॉकलेट उचला बरं. छान मस्त सुंदर बढिया. बघा तुम्हाला हा धडा तर 100% समजलाच असणार आहे. पण खजिना शोध हा आमचा गेम कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आता याचा स्वाध्याय आहे. ऑलरेडी व्हिडिओ आता 12-13 मिनिटाचा झाला आहे. जास्ती मोठा व्हिडिओ झाला की अपलोड करायला मला देखील अडचण येते. त्यामुळे स्वाध्यायाचा व्हिडिओ मी स्वतंत्र घेईल, जो की पुढच्या भागामध्ये लगेच मी अपलोड करेल. याच्यामध्ये आणखी एक छोटीशी सूचना होती बघा, ती मला सांगायची आहे. इथं त्यांनी काही सांगितलं आहे बघा की पाठातील एक सेकंड. हां, चित्रफितीच्या माध्यमातून विविध खेळांची माहिती दाखवून त्यावर चर्चावर प्रश्न घ्यावेत. जे की हे आपण अगोदरच केलेलं आहे. ह्याचं रिव्हिजन कुठून घ्यायचं बघा. इथं आपल्याच पाठ्यपुस्तकामध्ये आमचे खेळ म्हणून आपण घेतलं होतं यापूर्वी. इथं मुलांना आपले पारंपरिक खेळ बऱ्यापैकी माहीत झालेले आहेत. विटीदांडू आहे, लगोरी आहे, गोट्या आहेत, गजगे आहेत, जिपकली आहे, पतंग आहेत. हे सर्व खेळ पुन्हा एकदा मुलांचं यातून रिव्हिजन घ्या आणि तुम्हालाही लक्षात येईल की आपण यापूर्वी जो आमचे खेळ हा मुलांना माहिती दिलेली होती, समजून सांगितली होती, मुलांच्या कितपत लक्षात आहे. बाकी इथलं सर्व माझ्या मते मी कवर केलेलं आहे. हा स्वाध्याय आपण बघूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ह्या धड्याचं प्रकट वाचन करा आणि गोष्ट मस्तपैकी घरच्यांना छानपैकी सांगा.